नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साद लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध जैतिर उत्सवास अलोट गर्दी. पडली उत्सवास दिग्गज कोलगावात. आणि राणे मातोश्री अन्न रिफायनरी. कोकण सात लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ताणतणाव आणि धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनात सुख, शांती व समाधान मिळवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे मेडिटेशन. आता घ्या मेडिटेशनचं शास्त्रीय प्रशिक्षण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्य महामुनी यांच्याकडून, तेही आपल्या गोव्यात. 25 जून रोजी मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. कोलगावच्या प्रसिद्ध पडली उत्सवाची आज सांगता होते. या उत्सवास आज सावंतवाडी संस्थानचे युवराज यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. पाहूया. गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेला पडली उत्सवाची आज सांगता होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक आले आहेत. आपल्यासोबत या पडली उत्सवात इथले मानकरी चंदन दुरे आहेत. दुरीजी आज या उत्सवात अनेक मान्यवरांनी उपस्थित लावले आहेत. आज लखनराजे भोसलेसुद्धा आले होते. काय एकंदरीत सगळ्यांचा प्रतिसाद मिळतोय? आज पडलीचा शेवटचा दिवस म्हणजे सांगता दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक सन्माननीय महेश सारंग, आमचे डेगव्याचे मधु गावडे आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या संस्थांचे राजेसाहेब, त्याचप्रमाणे राणीसाहेब, युवराज लखनराजे भोसले यांनीसुद्धा या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे. आणि 5 दिवस चाललेला कार्यक्रम अतिशय आपण पाहता दिमागदार आहे. सर्व भाविकांची इथे गर्दी आहे. आणि आता अंधारांना हाक मारून पडली उत्सव हा पायी मार्गाने जाणार आहे. कारण कसं आहे, आज पायी सहसा कोण चालायला बघत नाही. आणि या कार्यक्रमाचं महत्त्व म्हणजे असं आहे की पायी वारीला महत्त्व आहे. आपल्या अध्यात्मामध्ये जर बघितलं की पंढरपूरची वारी म्हणा, पूर्वी लोक पायी जायचे, तसंसुद्धा या लोकांनी पायी जावं. आणि सर्वसाधारणपणे आता ही पडली आहे, हे संचाररूपी आमचे मानकरी घाडी आहेत. त्यांच्या डोक्यावर सर्व मानकऱ्यांच्या साक्षीने अंधार त्यांच्या डोक्यावर पडली ठेवतील. आणि त्यानंतर मग पडलीचा कार्यक्रम महादेवाच्या किरोळ्याला प्रस्थान होईल. या पायी जी म्हणतात वारी जाणार ती अनवाणी पायाने जाणार आहे. या मागचं काय वैशिष्ट्य आहे? या मागचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक सीमा आहे. प्रत्येक गावचे जे कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव आहे, तसं बघितलं तर कोलगावचं देवस्थान हे 3 गावचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक सीमेच्या प्रत्येक माणसाला आपल्याला भेटता येतं
आणि हा योगायोग आहे. आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही सीमेवर जातो, त्या ठिकाणी प्रत्येक गावातले जे मानकरी आहेत तिथे त्या पल्लीचा त्यांचं स्वागत करतं आहे, त्यांना मानपानाने आतमध्ये आपल्याकडे येऊ देत आहे. त्या गावातील काही लोकांना इथे येता येत नाही, तर त्या ठिकाणच्या ज्या भगिनी आहेत किंवा भाविक आहेत ते त्या ठिकाणी ओटी भरून आपला सन्मान करतात आणि अशा तऱ्हेचे आता कित्येक वर्षाची ही परंपरा चालू आहे. मागच्या पल्लीवाचीच्या तुलनेत आत्ता भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते, यामागचं नक्की कारण काय? हो, कारण कसं आहे याचं मी श्रेय आमचे लाईव्ह सिंधुदुर्गाचे सन्माननीय आमचे मित्र सागरजी चव्हाण आहेत. कारण पूर्वीपासून हा कार्यक्रम ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी त्यांनी हे मनावर घेतलेलं आहे. कारण कसं आहे की प्रत्येक कार्यक्रम असला की मीडिया म्हटल्यानंतर त्याचा प्रामुख्याने उल्लेख होतो. आतापर्यंतची जी देवस्थानं झाली आहे त्याला आपल्यासारख्या चॅनेलने त्याला महत्त्व दिलं आहे. त्याप्रमाणे आमच्या गावामध्ये पल्लीचं महत्त्व काय आहे हे बऱ्याच लोकांना पूर्वी माहिती नव्हतं आणि त्यानिमित्ताने आपण हे सर्व ठिकाणी आज सबस्क्राईब आहे, सगळेजण आज मोबाईलवर त्याला हे चॅनेल आहे प्रत्येकाच्या, त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाला ही माहिती मिळते आणि प्रत्येक लोकांना उत्सुकता आहे की पल्ली म्हणजे काय. त्याच्यानंतर आल्यानंतर प्रत्येकाला त्याची प्रचिती येते. इथे प्रत्येकाचे आपापल्या मनातील जे काय त्यांच्या भावना आहेत त्या भावना इथे मांडल्या जातात आणि त्यांच्या त्या भावना परिपूर्ण होतात. त्यामुळे आता असंख्य आमचे मुंबईतले चाकरमाने आहेत, मुंबई, गोवा, पुणे या भागातून काही आमचे इकडे भाविक आलेले आहेत आणि त्याचा प्रत्यय येणाऱ्या लोकांना येतो. आणि दुसरं महत्त्व म्हणजे की पल्ली भरण्याचा दुसरा एक असा विषय आहे की गावातली जे काही दारिद्र्य लोकांचं असेल, जो काही क्लेश असेल, जे काय रोगराई असेल, आता बघितलं आपल्या कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा लोक बरेच त्रासलेले आहेत. अशा याच्यातून सुद्धा परमेश्वराने सर्वांना एक जिवंत ठेवण्याचं काम त्याने केलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांचा ह्या गोष्टीवर विश्वास आहे आणि दिवसांदिवस या कार्यक्रमाला चढता आलेला आहे आणि याचं सर्व श्रेय येथील सर्व लोकांना, या देवांना आणि आपल्यासारख्या मीडियाच्या सर्व लोकांना जातं हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. साधारण किती भाविक असतील या पायीवारीच्या? पायीवारीला तरी 1,500-2,000 हजार लोक असतात. कारण कसं आहे, लोकांची श्रद्धा आहे की काही लोक नवखे लोक असतात, त्यांना वाटतं की पायी चालण्याचं महत्त्व काय आहे. त्याच्यामुळे एकमेकाच्या संगतीने काय होईना की ह्यावर्षी गेलेला पायीचा म्हणून पुढल्या वर्षी सांगतो की बस चांगला आहे. अशा रीतीने त्या पायीचं महत्त्व वाढलेलं आहे. आणि पायी चालल्यानंतर दुसरा एक म्हणजे आपला थोडासा व्यायामही होतो. व्यायाम केल्यानंतर शरीर जरा थोडंसं ताजेतवाने होतं. आणि एरवी आपण मोटरसायकलने सर्व लोक फिरतो, पण निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही गोष्ट बघायला मिळतात आणि त्या निमित्ताने आपल्याला समजतं की या रस्त्याने मार्गक्रमण केल्यानंतर सुद्धा काही गोष्टी ज्या आपल्या निसर्गाच्या आपण सानिध्यात असलेल्या काही गोष्टी आहेत, झाडं आहेत, पशु आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेचे प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला दिसायला मिळतं. पल्ली उत्सव, आता पल्ली उत्सवाची जी सुरुवात आहे हे पूर्वी कसं होतं की ठराविक लोक होते आणि आमचे ठराविक मानकरी, गावकरी लोक, हे लोक आणि काही ठराविक मोजकेच लोक येऊन ते साजरा करायचे. पण आम्ही आता 2010 पासून असं ठरवलं की आमच्यात मानकरी आहेत, भाविक आहेत, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत की ही पल्ली जी आहे त्या पल्लीच्या माध्यमातून समाजातील प्रबोधन व्हायला पाहिजे. प्रत्येकाला त्याचं महत्त्व समजलं पाहिजे. समाजातील ज्या काय चाली रूढीरीती आहे, परंपरा आहेत, या पूर्वजांना ज्या कशासाठी केलेल्या आहेत ह्या सर्व गोष्टी समजल्या पाहिजे. यासाठी आणि त्याच्यामध्ये लोकांना त्याची प्रचिती आल्यानंतर या पल्ली उत्सवाचं महत्त्व हे वाढलेलं आहे. नक्कीच. कोकणातील सर्वच धार्मिक सणोत्सवांना, परंपरांना कोकण साहित्य लावणे प्रसिद्धी दिली आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आणि त्याचाच परिणाम आता इथल्या मानकरांनी सांगितल्याप्रमाणे या पल्ली उत्सवात मागच्या तुलनेपेक्षा यावर्षी प्रचंड भाविकांची संख्या वाढलेली दिसून येते. कॅमेरामन किरणचं भगवान शेलटे, कोकण साहित्य लाईव्ह, कोलगाव, सावंतवाडी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. समुद्र ओहोटी वेळी दांडी पद्मगड दरम्यान तयार होणाऱ्या वाळू मार्गावर काही अतिउत्साही पर्यटकांनी आपल्या चारचाकी दुचाकी गाड्या नेल्या होत्या. त्या पर्यटकांना पोलीस आणि महसूल प्रशासनानं समज देऊन बाहेर काढलं. मालवण समुद्र किनारपट्टीवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं वॉच ठेवण्यात येतोय.
डीवायएसपी विनोद कांबळे, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक SS ओटवणेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण आणि कर्मचारी यांनी दांडी इथं दाखल झाले. काही पर्यटक समुद्री ओहोटीच्या वेळी पद्मगड परिसरात गाड्या घेऊन आले होते. त्या पर्यटकांना समज देत पर्यटकांच्या गाड्या त्या ठिकाणाहून बाहेर काढायला लावल्या. भरती दरम्यान पाणी वाढल्यास त्या ठिकाणी अडकून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पर्यटकांनी अतिउत्साहीपणे वाळू मार्गावर गाड्या आणू नये असं आवाहन करण्यात आलं. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्रात लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. तरी पर्यटकांनी समुद्रात उतरताना काळजी घ्यावी. लहान मुलं खोल समुद्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. यासह अन्य खबरदारी सूचना किनारपट्टी भागात गस्त घालून पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं दिल्या जात होत्या. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सर्व किनारपट्टी भागात लक्ष ठेवून आहे. पर्यटकांची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची असून त्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जात असल्याचं पोलीस निरीक्षक SS ओटवणेकर यांनी सांगितलं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ताणतणाव आणि धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनात सुख, शांती व समाधान मिळवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे मेडिटेशन. आता घ्या मेडिटेशनचं शास्त्रीय प्रशिक्षण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्य महामुनी यांच्याकडून, तेही आपल्या गोव्यात. 25 जून रोजी मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. जैतिर उत्सवानिमित्त खासदार विनायक राऊत यांनी श्रीदेव जैतिराचं दर्शन घेतलं. कोकणचा सर्वांगीण विकास करण्याचं जे आम्ही प्रयत्न करतोय त्यात यश दे, तर या मिळालेल्या पदाचा लोकसेवेसाठी वापर करण्याची शक्ती दे, असं देखील साकडं खासदारांनी श्रीदेव जैतिर चरणी घातलंय. आज श्रीदेव जैतिर उत्सवानिमित्त या मतदारसंघाचे खासदार विनायकजी राऊत यांनी या ठिकाणी जैतिर देवाचं दर्शन घेतलेलं आहे, भेट दिलेली आहे. नमस्कार, काय सांगाल? आज जैतिरचा उत्सव आहे, आपण भेट घेतलेली आहे, काय सांगाल? आज उत्सवाच्या दिवशी भगवान जैतिरचं दर्शन घेत असताना मन खूप प्रसन्न झालं आणि या जैतिराच्या कृपेने चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे त्या विमानाने आज सकाळी आलो, दर्शनासाठी आलो. पण मी जैतिराकडे प्रार्थना करेन की या जिल्ह्याला सर्वांगीण विकास करण्यासाठी जे आम्ही प्रयत्न करतो आहे ते आम्हाला यश दे. कुठे चुकत असेल तर आम्हाला चांगला मार्ग दाखव. संपूर्ण जिल्ह्याचा विकास होऊ दे, राज्याचा विकास होऊ दे, देशाचा विकास होऊ दे, एवढीच प्रार्थना मी जैतिरकडे केलेली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी 2 जिल्ह्यांचं आपण प्रतिनिधित्व करतात, तर काय साकडं घातलं श्रीदेव जैतिराचे? हेच सांगितलं की लोकसेवेसाठी मिळालेली पदं खऱ्या अर्थाने लोकसेवेसाठी त्याचा वापर झाला पाहिजे. त्यासाठी आम्हाला तू शक्ती दे, सद्बुद्धी दे आणि सेवा चाकरी करून घे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ताणतणाव आणि धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनात सुख, शांती व समाधान मिळवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे मेडिटेशन. आता घ्या मेडिटेशनचं शास्त्रीय प्रशिक्षण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्य महामुनी यांच्याकडून,
तेही आपल्या गोव्यात. 25 जून रोजी मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील श्रीदेव जैतिरोत्सव विविध पारंपरिक कार्यक्रमांनी पार पडला. यावेळी अवसारी जैतिरासोबत मानाप्रमाणे मानकऱ्यांनी मंदिराच्या समोर मांडावर खेळ केले. हे पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पाहूया. ज्या उत्सवाची भाविक गेली वर्षभर आतुरतेने वाट पाहतात तो उत्सव म्हणजे श्री जैतिरोत्सव. दक्षिण कोकणातील जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध आहे आणि माहेरवाशिणींचा पाठीराखा म्हणूनही या देवस्थानची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. आजचा दिवस हा श्रीदेव जैतिराचा उत्सव आजच्या दिवशीपासून सुरू होतो आणि या निमित्त विविध जे धार्मिक आणि पारंपरिक विधी आहेत ते या ठिकाणी संपन्न होतात. पुढील 11 दिवस हा उत्सव चालतो आणि या निमित्त श्रीदेव जैतिराचं अवसारी दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक जे आहेत ते या जत्रोत्सवाला आपली हजेरी लावतात. सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपल्या मागे आहे. सुंदर सजावट मंदिराची करण्यात आलेली आहे आणि जैतिर उत्सवानिमित्त जे या ठिकाणी मांडावर खेळ केले जातात तेही पाहण्यासाठी असंख्य भाविक या ठिकाणी येतात. नराचा नारायण म्हणून श्रीदेव जैतिराची ख्याती जी आहे ती सर्वदूर पसरलेली आहे आणि याचंच फलित म्हणून सर्व जे भाविक आहेत ते भाविकांना याची ख्याती याची जी अनुभव आहे ते भाविकांना मोठे अनुभव आलेले आहेत आणि याचमुळे अनेक भाविक असंख्य भाविक या जत्रोत्सवानिमित्त श्रीदेव जैतिराचं दर्शन घेण्यासाठी सर्व दूरवरून येतात. मुंबई असेल, पुणे असेल किंवा या ठिकाणी कर्नाटक असेल आणि राज्याबाहेरील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. जत्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. भक्तिमय वातावरण आहे. चोख नियोजन या ठिकाणी देवस्थान कमिटी मार्फत करण्यात आलेलं आहे. घे कुशीत करास देऊनिया धीर घे कुशीत करास देऊनिया धीर दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैतीर दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैतीर दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैतीर दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैतीर. विजय जनसागर लोटला शेतकरी सुखी जाहला पाहुनी कवळा साला जैतोबाचा उत्सवाला जनसागर लोटला शेतकरी सुखी जाहला पाहुनी कवळा साला. दुर्जनांचा नाश करी घेऊन तलवार उत्सव
11 दिन भक्त करती जय जयकार मोर पिसांनी आशीर्वाद दे देव माझा जयतीर दुःख निवारी भक्तांना तारी 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 देव माझा जयतीर संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 पासून उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. जयतीर उत्सवानिमित्त जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी श्रीदेव जयतीराचं दर्शन घेतलं. यावेळी पुढे येणाऱ्या पावसाळ्यात मुबलक पाऊस पडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, बागायतदारांना सुगीचे दिवस येऊ दे असं साकडं श्री जयतीरा चरणी मनीष दळवी यांनी घातलंय. पाहूयात. ऐकून देवा तुझा महिमा आलो तव दरबारी घरकटलो संसारी नौका लाव पैल तिरी ऐकून देवा तुझा महिमा आलो तव दरबारी घरकटलो संसारी नौका लाव पैल तिरी घे कुशीतले करास देऊनिया धीर घे कुशीतले करास देऊनिया धीर दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जयतीर. श्री जयतीर उत्सवानिमित्त या ठिकाणी जिल्हा बँकचे अध्यक्ष श्री मनीष दळवी यांनी श्रीदेव जयतीराचं दर्शन तुळस या ठिकाणी घेतलेलं आहे. आपल्यासोबत आहे दळवी साहेब. काय सांगाल, आज दर्शन घेतलेलं आहे, काय साकडं घातलं जयतीराच्या? श्रीदेव जयतीर हा नराचा नारायण आहे आणि श्रीदेव जयतीराच्या दर्शनासाठी आज मी माझ्या सहकुटुंब या ठिकाणी आलेलो आहे. परिसरातले सिंधुदुर्गातले आणि बाहेरगावाहूनही अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत. आज प्रचंड उत्साहात या ठिकाणी हा जयतीर उत्सव होतो आहे. मागच्या 2 वर्षाच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि अत्यंत सुनियोजितपणे या सगळ्या उत्साहाचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणच्या स्थानिक सगळ्या व्यवस्थापक समितीने केलेलं आहे आणि त्यामुळे आज सहज आणि योग्य प्रकारे दर्शन परमेश्वराचं देवाचं होऊ शकलं आणि त्याच्याकडे एवढंच सांगणं केलं आहे की यावर्षी उत्तम प्रकारे पाऊस येऊ, उत्तम प्रकारे शेतकऱ्यांना सगळ्यांना शेतीमध्ये त्यांचं उत्पादन मिळो आणि जे काही संकटं मागच्या 2-3 वर्षामध्ये सगळ्याच मंडळींवर आलेली आहेत तर ती संकटं दूर करून उद्योगधंदे व्यवसाय या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्यांनाच यश परमेश्वराने द्यावं अशी प्रार्थना मी परमेश्वरचरणी केलेली आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. बहुचर्चित रिफायनरी प्रकल्प अखेर राजापुरात होतोय. या रिफायनरीच्या स्वागतासाठी भाजपनं खास स्वागत मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात भाजप प्रदेश सचिव निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित होते. यावेळी योगायोगानं घडलेल्या काही घटनांमुळे चर्चांना मात्र चांगलंच उधाण आलंय. राणे आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय.
एका पिढीतील हा राजकीय संघर्ष आता दुसऱ्या पिढीत देखील पाहायला मिळतोय. भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे ठाकरेंवर बोलण्याची एकही संधी सोडत नाही. मंत्री अनिल परब यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाई दरम्यान आता ईडी मातोश्रीवर पोहोचेल असं विधान केलं होतं. यातच रविवारी राजापुरात रिफायनरीच्या स्वागतासाठी भाजपनं मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला निलेश राणे, प्रमोद जठार उपस्थित होते. मेळावा संपताच फ्रेश होण्यासाठी ते एका बंगल्यात पोहोचले. योगायोग असा की या बंगल्याचं नाव मातोश्री होतं. त्यामुळे रिफायनरी स्वागतानंतर मातोश्रीवरूनच चर्चा रंगल्या. यातच निलेश राणे यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्ते देखील गर्दी करत होते. अखेर राणेंनी देखील मातोश्री बाहेरच कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ताणतणाव आणि धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनात सुख, शांती व समाधान मिळवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे मेडिटेशन. आता घ्या मेडिटेशनचं शास्त्रीय प्रशिक्षण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्य महामुनी यांच्याकडून, तेही आपल्या गोव्यात. 25 जून रोजी मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. जैतिर उत्सवानिमित्त आमदार दीपक केसरकर यांनी श्रीदेव जैतिराचं दर्शन घेतलं. यावेळी सर्व भाविकांना सुख समृद्धी लाभू दे असं साकडं श्री जैतिरा चरणी आमदार केसरकर यांनी घातलंय. पाहूया. दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैतीर. 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 श्रीदेव जैतिर उत्सवानिमित्त आमदार दीपकभाई केसरकर यांनी श्री जैतिराचं दर्शन घेतलेलं आहे. तुझ्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार दीपकभाई केसरकर. काय सांगाल, जैतिराचं दर्शन घेतलं, मोठा उत्सव आहे, कोरोनानंतरचा गर्दी आहे, काय सांगाल? असंख्य भाविक, अक्षरशः लाखो भाविक हे श्रीदेव जैतिराच्या दर्शनाला येत असतात आणि करोनाच्या काळामध्ये ही यात्रा होऊ शकलेली नव्हती. पुन्हा एकदा लोकांना ही संधी मिळते आणि केवळ सिंधुदुर्गमधूनच नव्हे तर मुंबई असेल, गोवा असेल, ज्या ज्या ठिकाणी भाविक राहतात ते सर्वजण या निमित्ताने इथे येत असतात आणि सर्व तुळसवासियांच्या दृष्टीने आणि पंचक्रोशीच्या दृष्टीने आज एक महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की श्रीदेव जैतिराच्या कृपेने चांगली समृद्धी ही संपूर्ण कोकणाला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभेल अशी मी अपेक्षा करतो आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येऊन दे. करोनाच्या संकटावर तर महाराष्ट्राने मात केलेलीच आहे, परंतु पुढच्या काळामध्ये येणारा काळ हा आदरणीय मुख्यमंत्री असतील, संपूर्ण सरकार असेल, त्यांना एक काम करण्याचा असा हा काळ आहे आणि त्या काळातलं हे काम लोकांपर्यंत पोहोचून दे आणि लोकांचं कल्याण होऊन दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. देवस्थानसाठी भरघोस निधी आपण यापूर्वी दिलेला आहे, काय सांगाल याबद्दल? देवस्थानसाठी भरघोस निधी देणे हे माझं कर्तव्यच आहे आणि त्याच्याच माध्यमातून आज या ठिकाणी भक्तनिवाससुद्धा उभं राहिलेलं आहे. आजूबाजूला पेवर ब्लॉक बसलेले आहेत, परंतु भक्तनिवासाचा वापर हा जैतिर देवाचे जे भक्त आहेत यांच्या आणि जे लांबून येतात त्यांच्या निवासस्थानासाठी कमिटी चांगल्या तऱ्हेने करेल याची मला खात्री आहे आणि इथली जी कमिटी आहे ती खूप चांगली सेवा श्रीदेव जैतिराची करते आणि त्याच्यामुळेच अत्यंत शिस्तीने हा कार्यक्रम पूर्ण होतो. तरी सर्व लोकांचं या निमित्ताने जे कमिटीचे मेंबर आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ताणतणाव आणि धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनात सुख, शांती व समाधान मिळवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे मेडिटेशन. आता घ्या मेडिटेशनचं शास्त्रीय प्रशिक्षण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्य महामुनी यांच्याकडून, तेही आपल्या गोव्यात. 25 जून रोजी मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क
93 250 17 458. कोलगावचा प्रसिद्ध पडली उत्सवाची माहेरवाशिणी आतुरतेनं वाट पाहत असतात. भाविकांसह माहेरवाशिणींसाठी हा एक आनंदाचा सोहळाच असतो. पाहूया. आपण आता कोलगावमध्ये आहोत. कोलगावच्या पडली उत्सवाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः गोव्यातनं भाविक आले आहेत. आपल्यासोबत अनेक भाविक आहेत. ताई, तुम्ही कुठून आलात आणि दरवर्षी या पडली उत्सवाला येता काय? हो, येतो ना. कुठून आलात तुम्ही? आम्ही गोव्यावरून आलो. काय इथे विशेष असं वेगळं काय वाटतं तुम्हाला? माहेर आहे आमचं. माहेरवाशिणी आहात तुम्ही. तुमचा इथे रोल काय असतो, काय करताय तुम्ही? आम्ही इथे ओटी भरण्याचं भरायला वगैरे येतात. ओके. आजी, तुम्ही कुठून आलाय? कोलगावरून. कोलगावमधून आलाय. ताई, तुम्ही बाहेरून आलाय? अजून काही इथे भाविक आहेत का की तुम्ही कुठून बाहेरून आलाय? कोलगावमधून आलाय. काय कशी किती लोक असतात साधारण? माहेरवाशिणींचा काय उत्सव असतो इथे? माहेरवासिनी पडल्याचा कार्यक्रम असतात 4 दिवस. तुम्ही सगळी माहेरवासिनी येतं, गोटी ओटी बिटी भरतात. साधारण अंदाज किती माहेरवाशिणी कोलगावमध्ये ह्या सणाला येतात अंदाज? तरी 2-3 हजार 4 हजार तक लोक येतात. एवढे माहेरवाशिणी येतात म्हणजे या घराघरातनं 4000 माहेरवाशिणी आहेत. का की तुम्ही कुठून आलाय? मुंबईतून. इथे मुंबईतनं आलेले काही भाविक आहेत. काय म्हणजे वेगळेपणाचं काय वाटतंय असं यावं असं या उत्सवाला मुंबईतनं? इथे आल्यावर जरा बरं वाटतं. तुम्ही माहेरवाशिणी आहात? नाही सर्व. तुम्ही इथले रहिवासी आहात? हो म्हणजे मुंबईतनं या उत्सवाला बरीच लोकं येतात. आलो आहे. नक्की. इथून मुंबईतनं पण काही भाविक आले आहेत. अजून काही आपल्याकडे काही भाविक आहेत. तरी एक सेकंड. कुडावरनं तुम्ही माहेरवाशिणी आहात इथे? हो, माहेरवाशीण आहे. म्हणजे काय इथे या पडली उत्सवाला दरवर्षी जेव्हा असतो ते नेहमी येतात? येत आहे. हो, येते. काय विशेष ती घरातली सगळी माणसं उत्सवाला येतात तुमच्या? हो, येतात.
कुडावरनं काही आले आहेत, अजून काही तिकडे ताई आहेत. ताई तुम्ही कुठून आला आहेत? कुठून आलात? सावंतवाडीतनं आले आहेत. काय विशेष आहे या उत्सवामध्ये, काय सांगाल? 26 तारीखपासून आज 30 तारीखपर्यंत सातेरी पंचायतनाचा हा पडली उत्सव सुरू आहे. खरोखरच म्हणजे अवर्णनीय आहे. त्याच्यानंतर या सातेरी पंचायतनाचे जे मान्यवर आहेत, इथले गावकरी मंडळी जे आहेत, त्यांनी आज 5 दिवसामध्ये अतिशय जे श्रम घेतलेले आहेत ते म्हणजे अतुलनीय आहेत. म्हणजे त्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. आणि त्यामुळे आजच्या हा जो 5 दिवसाचा कार्यक्रम झालेला आहे अतिशय सुंदर झालेला आहे. खरोखरच आनंद आहे. हा सतत असावा असं आम्हाला वाटतं. त्यानिमित्त म्हणजे इथलं संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं आहे. म्हणजे इथे आल्यानंतर वेगळं फिलिंग येतं का? हा वेगळं फिलिंग येतं इथे. नेमकं काय काय वाटतं इथे? आता ते मला शब्दात सांगता येत नाही आहे. नक्की शब्दात सांगता येत नाही असं फिलिंग आहे. अजून एका आपल्या मॅडमकडे जातोय आपण आहोत. या सगळे सांगतात या आजींना बोलायला. आजी काय सगळे सांगतात तुम्हाला बोलायला, काय वेगळं फिलिंग आहे उत्सवात? हा आपला पूर्वंपार अगदी 300 वर्षापूर्वीपासूनचा कार्यक्रम आहे. हा सगळे आपले ग्रामस्थ या ठिकाणी गोळा होतात. ह्या ठिकाणी जी एकी आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. सगळे अवसारी माणूस या म्हणजे व्यक्ती या ठिकाणी उभे राहतात, वारी करतात. आणि हा जो सगळा असलेला जो ठेवा आहे जमा झालेल्या ग्रामस्थांचा, हा सगळा महादेवाच्या केरवड्याला पोचवला जातो. काहीही इथं शिल्लक ठेवलं जात नाही. सगळं म्हणजे त्याच्याबरोबर सगळ्या गावातला जो क्लेश पिढा जी काय आहे ती सगळं हा क्लेश नष्ट होतो इथून, अशी आपल्या ग्रामस्थांची पूर्वंपार परंपरा आहे. आणि तसेच आशीर्वाद आपल्या गावावर या देवतेचे राहू दे आणि सर्वांना सुख समृद्धी. इथे मला माहेरवाशिणी सगळ्या बायका दिसत आहेत. माहेरवाशिणींबद्दल काय सांगाल? वेगळा उत्सव दिसतोय माहेरवाशिणी. तर माहेरवाशिणी सगळ्याच या ठिकाणी येतात. बाहेरून मुंबई, पुणे, सांगली जिथे कुठे असतील ना त्या कार्यक्रमाला अगदी अगत्यपूर्वक उपस्थित राहतात आणि या सगळ्यांना सहकार्य करतात. इथला माहोल दिसतोय तो पूर्ण भक्तिभाव दिसतोय. सगळे आनंदित दिसत आहेत. आनंदित आहेत. हां तो खरोखर म्हणजे आमच्या देवीची जी कृपा आहे सातेरी देवीची आणि दिरबा देवीची त्यामुळे सगळा हा उत्सव अगदी आनंदात पार पडला जातो. ठेवे दावे जे काय आहेत ते सगळे नष्ट केले जातात. सगळे काय जे हेवे दावे असतील ते नष्ट केले जातात असं त्या काकींचं म्हणणं आहे. अजून आपल्यासोबत काकी, तुम्ही कुठून आलाय या उत्सवासाठी? आम्ही कुडाळहून आलो आहे. 5 दिवस हा उत्सव चाललेला आहे. पण आम्ही शेवटच्या दिवशी म्हटलं काय आहे, कधी बघितलं नाही, ते म्हटलं बघूया जाऊ. नव्हतं बघितलं, पहिल्यांदाच बघितलं असं. ताई तुम्ही बोलताय, कुठून आलाय तुम्ही? अजून या ताई आहेत, बोलायला आहेत. ह्या मागे ताई आहेत, अजून बोलायला आहेत पण इथे येणं थोडं मुश्किल होणार आहे. बऱ्याच ताई दिसत आहेत. सगळे हेवे दावे विसरून इथल्या महिला वेगळ्या उत्सवात आहेत असं दिसतंय. आपल्यासोबत अजून काही भाविक आहेत. ताई कुठून आहात तुम्ही आणि काय असा उत्सव असतो, काय वातावरण असतं इथे? नमस्कार, मी इथलीच कोलगावचीच श्रीदेवी ग्रामदेवता पंचायतन. आज इथे कोलगावचा त्रैवार्षिक पडली उत्सव साजरा होत आहे. मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाचं वातावरण इथे ह्या कोलगावामध्ये सध्या आहे. 5 दिवसाचा हा प्रोग्राम आहे. त्रैवार्षिक ही पडली आहे, पडली उत्सवचा आहे. इथे अंधार वगैरे उभे केले जातात आणि हा महत्त्वाचा म्हणजे हा ओटी भरण्याचा प्रोग्राम इथे आहे. माहेरवाशीण म्हणा किंवा हे गावातले ग्रामस्थ गावकरी ते ओटी भरण्यासाठी इथे येतात. या प्रोग्रामाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे ही जी पडली आहे ते जी ओटी भरली जाते, इथे महत्त्वाचं म्हणजे इथे ज्या लोकांच्या म्हणजे ह्या गावातलं जे दुःखद संकट असेल, क्लेश असेल, जी काही किरीवाई जी असते ती या गावाची जी एकत्र करून इथे जे गाराणं संपूर्ण गावाचं गाराणं इथे घातलं जातं आणि ही पूर्ण जे काही गाराणं सगळ्यांचं इथे घातलं जातं ते महादेवच्या केरवडे इथे त्या महादेवाच्या चरणी अर्पण केलं जातं. असं ह्या उत्सवाचं खरं वैशिष्ट्य आहे. आणि इथे आज शेवटचा दिवस आहे. 5 दिवसांचा हा प्रोग्राम इथे चालू आहे आणि आज या प्रोग्रामाची इथे सांगता होणार आहे. धन्यवाद. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत.
शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवास शेतकरी सेवा केंद्र पंढूर. टोलमुक्तीसाठी लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांनी काम करायला हवं होतं. सह्यांची मोहीम राबवून टोल बंद होणार आहेत का? ती फक्त स्टंटबाजी आहे. तर खासदारांच्या कंपनीला टोलचं काम मिळालं असतं तर शिवसेनेनं सह्यांची मोहीम घेतली असती का, असा सवाल देखील मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केलाय. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने ज्यावेळी मी प्रेस घेतली किंवा मी जनतेला आवाहन केलं आणि अन्य पक्षांना पण आवाहन केलं, त्यावेळी सर्व पक्षांनी पक्षविरहित जनतेसाठी आपण आंदोलन करूया. कारण सर्व पक्ष किंवा सर्व लोकप्रतिनिधी जनतेसाठी काम करण्यासाठी असतात. म्हणून जनतेला घेऊन, जनतेला पुढे करून आपण आंदोलन, पक्षाची पादत्राण बाहेर काढून आपण आंदोलन करूया, अशा प्रकारचं मी आवाहन केल्यानंतर आज ज्याप्रमाणे एअरपोर्टला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आरोप प्रत्यारोप करत होते, त्याचप्रमाणे या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात झाली. शिवसेनेने सह्याची मोहीम घेतली. सह्या का लोकांनी द्याव्यात? एकदा खासदाराला निवडून दिल्यानंतर त्या खासदारांनी त्यांचं लोकांचं प्रतिनिधित्व करायचं आहे. त्या शिवसेनेने त्या खासदारासाठी, खासदाराला निवेदन देण्यासाठी सह्या का कराव्यात? कारण सह्या केल्यानंतर हा विषय मिटणार आहे का? हा विषय संपणार आहे की ही स्टंटबाजी आहे? दुसऱ्या बाजूनी जर खासदाराच्या ज्या असलेल्या आम्ही जाहीर केलेली मागची जी कोकण टोल सर्व्हिस जी कंपनी होती, त्याला जर मिळालं असतं काम, तर शिवसेनेने सह्याची मोहीम घेतली असती काय? तर त्या ठिकाणी घेऊ शकले नसते, कारण ती त्यांच्या स्वतःची आहे. कारण खऱ्या अर्थाने या ठिकाणी जनतेला किंवा खासदारांना कोणतंही घेणं देणं पडलं नाही. दुसरे आमच्या जिल्ह्याचे खासदार नेहमी विकास मी केला म्हणून त्यांचे पुत्र किंवा त्यांचे बोमटत असतात. आज ह्या खासदारांनी 29/3 टेंडर प्रसिद्ध झालं, ते त्यांना कळू नये काय? ह्या खासदारांनी त्या टेंडरवरती कोणत्या प्रकारे, अन्य वेळी नितीन गडकरी माझ्या जवळचे आहेत, किंवा नितीन गडकरींनी ज्यावेळी चिपळूणला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसमध्ये नारायण असताना निमंत्रण देऊन व्यासपीठावर बोलवलं होतं. त्या खासदार आता BJPत गेल्यानंतर त्यांना विश्वासात घेतलं नाही का हा टोल करताना? त्या सिंधू जिल्ह्यातल्या लोकांना बाबा मोफत द्यावं अशा प्रकारची मागणी नारायण केली नव्हती का? त्यामुळे दोन्ही खासदार निद्र अवस्थेत असल्यामुळे जनतेला हा भुर्दंड पडतो आहे. जनतेला याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं घेत नाही. कारण ज्या असलेल्या कामाच्या सुरुवातीला या काही लोकप्रतिनिधींनी ज्या गाड्या घेतल्या, अशी जी बोंब होती, त्या ह्याच्यामुळे यांनी सर्वांचं पाणी चोखल्यामुळे आज या ठिकाणी जे खऱ्या अर्थाने हे झालेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला टेंडर 5ला त्याची नोटिफिकेशन आले. त्या नोटिफिकेशन आल्यानंतर 22/4ला हे टेंडर निघालं आणि टेंडर निघाल्यानंतर 2/5ला ज्या टेंडरधारकाला त्या असलेल्या विभागाने पत्र दिलं की 2 कोटी ज्या असलेल्या त्यांनी भरलेल्या निविदा जी भरलेली होती, त्या निविदेमध्ये 8,22,000 रुपये प्रतिदिन भरण्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी पत्र दिलं, LY दिला आणि LYमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2,46,89,970 रुपये वर्किंग डेच्या 5 दिवसात भरा. आणि वर्किंग डेच्या 5 दिवसाचा न भरता डायरेक्ट 25/5ला त्या 7,22,000 पैकी याच्यामध्ये नवीन जी वर्क ऑर्डर दिली त्यामध्ये 6,53,000 रुपये प्रतिदिन भरण्याचे आदेश आणि वर्क ऑर्डर दिली. तेच अधिकारी, जे पहिले पत्र देणारे अधिकारी, तेच पत्र मधल्या काळात ठेकेदारांनी पत्र दिलं आणि त्यानुसार हे झालं. याच्यामध्ये म्हटलेलं आहे PCOD लेंथ कमी झाली. जर PCOD लेंथ कमी झालेली असेल तर तुम्ही निविदामध्येच सुरुवातीला करायला पाहिजे. निविदा तुमची सुरुवातीची चुकलेली आहे. फेर निविदा करण्याची गरज होती. ती फेर निविदा न करता या अधिकाऱ्याने आपल्या अधिकारात हे दर कमी केले.
हे दर कमी केल्यामुळे जे सुरुवातीला या टेंडरमध्ये जे टेंडर काढलं ते 7,72,000 रुपये प्रति दिन प्रमाणे वर्षाला 28 कोटी 2 लाख रुपये जमा होतील अशा प्रकारचं टेंडर काढलं होतं. त्यानंतर यांनी ज्या टेंडर भरल्यानंतर टेंडरमध्ये ज्यावेळी 8,22,000 प्रमाणे 30 कोटी जमणार होते, 2 कोटी अधिक जमणार होते. त्यानंतर ठेकेदारांनी काही पत्रव्यवहार केला आणि ते 6 कोटी 53 लाख दिल्यामुळे मुळात टेंडरमध्ये ठरलेली अमाऊंट जी होती ती अमाऊंट 23 कोटी 86 लाख रुपये जमा झाली. त्यामुळे 69% काम 79% काम हे 79% रक्कम जमा होणार आणि 21% रक्कम कमी होणार. या टेंडरच्या मूळ टेंडरच्या रकमेत 21% रक्कम कमी होणार अशा प्रकारचं त्या पत्रातून दिसतं आहे. वास्तविक आता हे टेंडर 3 महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर आहे. आज या पावसामध्ये हा ट्रॅफिक जर रस्त्यावरून कमी येणं होणार असेल तर भविष्यात यामध्ये परत हा ठेकेदार 3 महिन्यांनी अजून दर कमी करा अशा प्रकारची मागणी करेल. आणि खऱ्या अर्थाने यामध्ये टेंडर हे कोणत्याही ठिकाणी कोणत्याही नेटवर दिसत नाही. जेवढे कागद मिळतील तेवढे कागद आम्ही काढलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही माहिती देतोय. मी माहितीच्या अधिकारात माहिती मागितलेली आहे. ते माहितीचा अधिकार त्यांच्याकडे गेलेला आहे. ते कधी कागद देतात त्याच्यात जाऊन दे. पण मूळ टेंडरमध्ये ज्या 20 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये असलेल्या लोकांना जवळजवळ त्यांनी 285 रुपये आकारण्याचं म्हटलेलं होतं. पण आता 315 रुपये आकारणार अशा प्रकारचं सांगितलं जात आहे. म्हणजे एका बाजूने ठेकेदाराचे पैसे कमी करायचे आणि दुसऱ्या बाजूने जनतेच्या टोलमध्ये वाढ करायची. हा जो विसंगती आहे, हा खेळ जो अधिकारी करतायत किंवा असलेले लोक कधी डोळेझाक करतायत त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आवाज उठवतो आहे. या ठिकाणी जो पात्रादेवीपासून या ठिकाणी असलेल्या रोडची किंमत 2,881 कोटी रुपये आहे आणि ते त्यातले 40% कापून 60% त्या ठेकेदाराला देणार आहेत. हे 2,881 कोटी रुपये जमवायला किमान 60-70 वर्षे जातील. म्हणजे 60-70 वर्षे टोल आमच्या माती बसेल आणि त्यामध्ये या असलेल्या ब्रिजचं काम पूर्ण होता त्यांनी अशा प्रकारचं केलेलं आहे. आणि त्यामुळे हे टोल आकारताना कर्नाटकमध्ये वेगळा दर आणि इकडे दर. कर्नाटकमधल्या मँगलोरमध्ये कुंदापूरमध्ये गेल्या एप्रिल महिन्यामध्ये टोल चालू केला. त्यांना 35 किलोमीटरला 45 रुपये कारला आकारले जातात. पण आमच्याकडे 65 किलोमीटरला 115 रुपये आकारण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. ह्या तफावत का ही खासदारांनी विचारण्याची गरज आहे. हे दोन्ही खासदार जे आहेत, एक तर खासदारांनी सांगावं आम्हाला जमणार नाही, मग जनता म्हणून आम्ही उतरू. पण दोन्ही खासदारचं कोणत्याही प्रकारचं काय चालत नाही. जरी हे गटनेते शिवसेनेचे असले तरी यांचं कोण ऐकत नाही. त्यामुळे या जिल्ह्यातल्या जनतेला सातत्याने वेटीस धरण्याचं काम जिल्ह्यातल्या जनतेने निवडून दिलेला खासदार करतो आहे. हे जिल्ह्यातल्या जनतेने समजून घ्यावं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ताणतणाव आणि धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनात सुख, शांती व समाधान मिळवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे मेडिटेशन. आता घ्या मेडिटेशनचं शास्त्रीय प्रशिक्षण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्य महामुनी यांच्याकडून, तेही आपल्या गोव्यात. 25 जून रोजी मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. भाजपचा रिफायनरी स्वागत मेळावा राजापुरात पार पडला. यावेळी भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अमरावतीमधील राणा दाम्पत्याबाबत प्रश्न विचारला असता राणे काय म्हणालेत पहा. काय झालं? अमरावतीमध्ये जे सत्य काल केलं राणा दाम्पत्याने, त्यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. ते राणांना विचारणार, राणेला का विचारताय?
माझा काय, मी काय करणार त्याच्यात? काय झालं? अमरावतीमध्ये जे शक्तीप्रदर्शन काल केलं राणा दाम्पत्य, हां, त्यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. ते राणांना विचारणार, राणेला का विचारताय? माझा काय, मी काय करणार त्याच्यात? ते राणांना विचारणार, राणेला का विचारताय? माझा काय, मी काय करणार त्याच्यात? संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पंढूर. कोलगावच्या प्रसिद्ध पडली उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पडलीत हजारो भाविकांसह महादेवाचे केरवडे इथं अनवाणी रवाना होते. थेट या पायी वारीतून साधलेला हा खास संवाद पाहूया. कोलगावमधल्या पडली उत्सवात आहोत. पडली उत्सव कोलगावमधून आता पायी महादेवाच्या केरवड्याला जात आहेत. आमच्यासोबत आहे तिथले मानकरी धुरी. काय सांगाल, किती लोक आहेत आणि या उत्सव आता कसा कुठे जाणार आहे ही वारी? आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की कोलगाव 2022 पडली उत्सव 26 मे रोजी
सुरू झाला आणि आज त्याची 30 मे रोजी सांगता आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल की वाजत गाजत पडली डोक्यावर घेऊन, ती पण बिना पायी, पायामध्ये चपला वगैरे नाही आहे आणि सोबत संचारांना घेऊन, संचारांच्या पायामध्ये पण चप्पल वगैरे दिसत नाही आहे, बिना पायी आज या रगरगत्या उन्हामध्ये पडली डोक्यावर घेऊन. आमच्या भावीने जर बघत असाल तर असंख्य भाविक पायी चालत महादेवाचे केरवडे ला जात आहे. आणि हा जो 5 दिवसाचा जो प्रोग्राम होता, या 5 दिवसाच्या प्रोग्राममध्ये ज्या भाविकांनी नवास वगैरे ओट्या भरलेल्या होत्या, त्या सर्व ओट्या नारळ म्हणा, ब्लाऊज पीस म्हणा आणि तांदूळ या सर्व एकत्र करून हे सर्व महादेवाच्या केरवड्याला समर्पण करण्यात आहे. आता किती वेळ लागेल साधारण त्या महादेवाच्या केवढ्याला जायला? आता ही तुम्ही जर बघितली 2:30 वाजता सुरुवात झाली पडलीची, ती जवळजवळ 8:30 ते 9 वाजेपर्यंत रात्री महादेवाच्या केरवड्याला पोहोचेल. अजून मध्ये किती थांबे आहेत? कुठच्या देवांची दर्शन वगैरे घेणार आहे काय? आता सुरुवातीला आपण बघितलं कुणकेरीच्या मेन गेटला आपण प्रवेश केलेला आहे. तर कुणकेरी, आंबेगाव, मोरेगाव आणि कुडाळ मार्गे असं करत मानगाव मार्गे आपण महादेवाच्या केरवड्याला प्रस्थान करणार आहोत. या दरम्यान काही लोकांचे भाविकांची घरं लागतील. त्या घरामध्ये घराच्या समोर भाविक या पडलीचे घेऊन जाणार आहे डोक्यावरनं, त्यांचा सत्कार वगैरे करून आपल्या मनेभावने सत्कार करतील व पुढे पडली मार्गस्थ होईल. पडलीचा मुक्काम कोणाच्या घरी असणार आहे? तिथे काय कोणता कार्यक्रम असणार आहे का? नाही, असा पडलीचा मुक्काम तिथे नाही आहे. पण जसं मी सांगितलं, ज्या प्रत्येक घरा ठिकाणी पडली जाणार आहे तिथे पडली 2 मिनटं म्हणजे आशीर्वाद देण्याकरता थांबेल. आणि मुक्काम असा काही नाही आहे, तर सतत कंटिन्यू हे चालत राहणार. नक्कीच पडलीचा मुक्काम नाही, इथून 3.5 तास चालत अनवणी पायाने चालत पडली उतरला जाणार आहेत. कॅमेरामन किरणसह भगवान चलटे, कोकणसात लाईव्ह, सावंतवाडी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध जैतिर उत्सवास अलोट गर्दी. पडली उत्सवास दिग्गज कोलगावात. आणि राणे मातोश्री अन्न रिफायनरी, कोकणसात लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्ह. धन्यवाद.